मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदीच्या हाताला जे बँडेज असतं ते सार्थक आता हळूहळू काढत असतो आणि सारखा आनंदीकडे एकटक पाहतो. आनंदी आता त्याच्याकडे पाहते आणि खुणावूनच विचारते, काय झालं? तो म्हणतो, जखम तर पूर्णपणे बरी झाली आहे. तेव्हा आनंदी म्हणते, हात पूर्णपणे बरा झालाय, परंतु घरात जे काही झालं त्याचं काय करायचं? सार्थक म्हणतो, त्याची काळजी तुम्ही करूच नका, सगळं काही ठीक होईल. आपल्याला अजून प्रयत्न करावे लागतील, पण एकच तुम्हाला सांगू का, जेव्हा आई तुमचा स्वीकार करेल ना, बस आपल्यासाठी खरंच खूप आनंदात असणार आहे. आणि तुम्ही माझी जी बाजू घेतली ते सुद्धा आईंना आवडलेलं नाहीये. सार्थक म्हणतो, मी तुमची बाजू घेतलीच नाही, मी फक्त सत्याची बाजू घेतली आणि सत्य हेच आहे की तुम्ही बाबांना धक्का दिलेला नाहीये. नंदी म्हणते, हो हे आपल्याला माहितीये, पण आईंनी गैरसमज करून घेतला तो. सार्थक म्हणतो, तिचा गैरसमज झालाय आणि लवकरात लवकर तो दूर होईल. मी तुम्हाला म्हटलो ना, फक्त कष्ट जास्त करावे लागतील, त्यासाठी तर तुम्ही इथे आलायत ना. तेव्हा आनंदी सार्थककडे पाहतच राहते. तर सार्थक आता तो विषय टाळतो आणि म्हणतो, त्या खोबऱ्याच्या वड्या कुठे आहेत त्या द्या अगोदर, कारण मला त्या खूप आवडतात. तेव्हा आनंदी त्याच्याकडे डबा देते. सार्थक म्हणतो की इसी बात में आता मुंह मीठा हो जाए, असं म्हणून तो आनंदीला एक खोबऱ्याची वडी देतो. आनंदी म्हणते, नको सर, तुम्ही खा ना. तर माझ्या सासरवाडीवरून आले आहेत माझ्यासाठी स्पेशल, त्यामुळे तुम्ही तर खायलाच हवी, असं म्हणून तो सुद्धा आता खाऊ लागतो. म्हणतो की तुम्ही सर्व पदार्थ अगदी छान बनतात आणि मला आवडतात देखील. दुसऱ्या दिवशी लीना आता अण्णांना चहा देते. मालती देखील तेथे बसलेली असते. लीना आतमध्ये जाणार असते, ती खूप उदास असते. अण्णा विचारतात, काय झालं लीना, रात्री मनोज खूप उशिरा आला का ग? ती म्हणते, हो खूप उशिरा आले आणि सकाळी लवकर सुद्धा गेले. पुढे अण्णा म्हणतात, मला त्याच्याबरोबर जरा बोलायचंय. ती लीना म्हणते, मग बोलून घ्या तुम्ही आल्यावर. तर आता तो घरात नाहीये का, असंही अण्णा विचारतात. ती म्हणते की नाहीये. आता विचारात पडतात आणि राहून राहून लीनाला विचारतातच, तो रात्री दारू पिऊन आला होता का? लीना म्हणते की हो आले होते, आजकाल त्यांचं दारू पिणं खूप वाढलंय, ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम सुरू आहेत असं वाटते. हे ऐकताच आता मालती आणि अण्णाला धक्का बसतो. तेवढ्यातच तेथे कुणीतरी येतं आणि मनोजदादा बाहेर पडले आहेत असं तो म्हणतो. सर्वजण खूप घाबरतात, धावतच बाहेर जातात. मनोज आता म्हणतो, रेश्मा मॅडमची गुलामी मी करणार नाही, मी कुणाचीही गुलामी करणार नाहीये. घरातील सगळेजण तेथे आल्यानंतर आता ते घरात घेऊन जाऊ लागतात, परंतु मनोज कुणालाच ऐकायला तयार नसतो. तर अण्णांना पाहून आता तो म्हणतो, अण्णा म्हणजे आमच्या घरचे हिटलर आहेत. नशेत असताना खूप बडबडू लागतो की मी वाईट आहे, मी सगळीकडे हिटलरगिरी करतो आणि माझा स्वभाव आता कुणालाच आवडत नाही. अण्णा म्हणतात, अरे मनोज, अगोदर तू घरी चल. तेव्हा मी खूप वाईट आहे असं मनोज आता नशेतच बडबड करत असतो. इकडे आनंदी रूममध्ये असते. तेवढ्यातच आदर्श तेथे येतो आणि विचारतो, सार्थक कुठे आहे? तेव्हा सार्थक सर ऑफिसला जायचंय म्हणून तयारी करतायत असं आता आनंदी म्हणते. तेव्हा ती विचारते, काही बोलायचं होतं का महत्त्वाचं? तो म्हणतो, हो बोलायचं होतं कालच्या प्रकरणाबद्दल. आईने तुझ्यावर हात उगारला आणि तू हात धरला त्याबद्दलच. आनंदी म्हणते, सॉरी हा सर, मला असं करायचं नव्हतं. तेव्हा तो म्हणतो, अगं तू आईविरोधात कंप्लेंट करायला हवी. तेव्हा तिला जरा धक्काच बसतो. ती म्हणते, सर तुम्ही हे काय म्हणताय, तुमच्या आई आहेत त्या. त्यावरती आता आदर्श म्हणतो, अगं आई आहे ते बरोबर आहे, पण माझ्या बायकोचा सुद्धा आईने असाच मानसिक छळ केला होता, म्हणूनच ती मला सोडून निघून गेली आणि आता तुझ्या बाबतीतही त्या तेच करण्याचं पाहतायत. त्यामुळे तू त्यांना सोडू नको, तू कंप्लेंट कर. आणि मी हीच गोष्ट सार्थकला सांगायला आलोय की तू कुणाचंही, तुझ्या आईचं किंवा माझ्या आईचं ऐकू नको, तू तुझ्या बायकोला सपोर्ट कर, कारण तुझी बायको जे बोलती ना ते खरं आहे. ह्या दोघीही नुसत्या तुझं कान भरवण्याचा प्रयत्न करतील किंवा आनंदीला खूप त्रास देतील. आनंदी म्हणते, प्लीज सर तुम्ही असं काहीही सार्थक सरांना सांगणार नाही आहात, कारण मी हे घर जोडायला आली आहे, तोडायला नाही. आणि सार्थक सरांचं म्हणाल तर त्यांनी ऑलरेडी मला निर्दोष सिद्ध केलं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. तेव्हा आदर्श आता म्हणतो की नाही, सार्थकला ही गोष्ट समजली पाहिजे. तेवढ्यातच तो तेथे येतो आणि म्हणतो, अरे भाई तू कधी आलास? ती आदर्श म्हणतो, मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय. अरे तू काल ज्या प्रकारे तुझ्या बायकोची साथ दिलीस, तिची बाजू घेऊन बोललास, ते खरंच खूप छान काम केलं. इथून पुढे तुम्ही दोघांनी असंच एकत्र राहा आणि कायम सोबत राहा, एकांची साथ कधीही सोडू नका. तेव्हा ठीक आहे असं सार्थक म्हणतो. तर आता आनंदीला जरा बरं वाटतं, कारण आदर्शने त्याला काहीही सांगितलेलं नसतं. तर दुसरीकडे आता लीना मनोजला पाणी देते, परंतु तो नशेत असल्यामुळे खूप बडबड करत
करत असतो, तो पाण्याचा ग्लास देखील फेकून देतो. तेव्हा तो आता पाणी पिण्याच्या देखील मनस्थितीत नाही आहे असं अण्णा आता म्हणतात. मनोज म्हणतो, नाही मी कुणाचंच ऐकणार नाही आहे. तो बॉस तिकडे बोलतो, नोकरीत मिळणारे सर्व पैसे मी घरी देतो, तरीही माझ्या नावाने सर्वजण खडे फोडतायत. मी आता कुणाबरोबर बोलणार नाही. तर आता मालती म्हणते, लीना अगोदर त्याला झोपू देतं गं, म्हणजे तो शांत होईल जरा. तर अण्णा म्हणतात, आपण त्याच्याबरोबर नंतर बोलू. इकडे सार्थक हा मनातल्या मनात विचार करतो की ऑफिसमधील स्टाफ म्हणतील की सरांचं लग्न झाल्यापासून खूप लेट येत आहेत असं म्हणून तो ऑफिसला जाण्याची पटपट तयारी करत असतो. तेवढ्यातच आनंदी तेथे येते आणि म्हणते, सर मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार आहे, कारण काल रेश्मा मॅडम स्वतः फाईल घेऊन इथे आल्या होत्या. तेव्हा रेश्मा काल आली होती का इथे? साधारणतः किती वाजता आली होती, तुम्ही मला सांगितलं नाहीत का? असं सार्थक विचारतो. तेव्हा आनंदी म्हणते, हो मी त्या गडबडीत सांगायचीच विसरले तुम्हाला, पण आल्या होते, त्यांनी तुमच्यासाठी एक गिफ्टसुद्धा दिलाय असं म्हणून ती ते गिफ्ट दाखवते. सार्थक ते उघडून सुद्धा पाहत वेगळ्याच गोष्टीचा विचार करत राहतो. तर आनंदी देखील विचार करते की रेश्मा मॅडम आल्या होत्या हे सांगण्यासाठी मी विसरले कशी काय. इकडे आता शलाका काहीतरी खात असते, ती बडबड करत असते. तेव्हा आता वृंदा म्हणते, अगोदर ते गिळून घे मग मला सांग. तेव्हा सार्थकने दाखवलेला तो व्हिडिओ खरा होता असं ती म्हणते. वृंदा आता विचार करू लागते. तेवढ्यातच रेश्मा तेथे येते. शलाका म्हणते, नक्की काकांना कुणी पाडलं असेल? तेव्हा वृंदा म्हणते की रेश्माने. आता रेश्मा तेथे येताच सर्वांना हाय हॅलो करते, सार्थकला भेटायला आल्याचं सांगते. त्यावरती वृंदा टोमणा मारते, तू सार्थकलाच भेटायला येणार, मी कुणीच नाही तुमचे, काल रात्री काय झालं माहिती आहे ना तुला? तेव्हा रेश्मा म्हणते, हो केदारचा फोन आला होता, त्याने मला सगळं सांगितलं. तेवढ्यातच अरविंद आता तेथे येतात आणि रेश्माकडे पाहतच राहतात. रेश्माला म्हणतात, काय तूच होती ना काल इथे? तेव्हा रेश्मा आता खूपच घाबरते आणि म्हणते, बाबांच्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा झाली आहे ना? सुधा मॉम सुधाही तेथे आता येतच असते. तेव्हा सुधा म्हणते, रेश्मा काल तू इथे आली होतीस का? त्यावरती आनंदी सार्थक देखील आता तेथे आलेले असतात. आता अरविंद सारखे तिच्याकडे पाहत म्हणतात की तू काल इथे आली होती. रेश्माच्या तोंडचं पाणीच पळतं, ती खूप घाबरते. म्हणते की हो मी आले होते इथे, ॲक्च्युली आनंदीने तुम्हाला सांगितलं नाही का? तेव्हा सार्थक आणि सुधा तिला लगेच प्रश्न विचारू लागतात की तू का आली होती इथे आणि आम्हाला सांगितलं का नाही? ते मनोज हा झोपेतून उठतो. तेव्हा लीना त्याला आता लिंबू पाणी घेऊन येते आणि म्हणते, अरे काल रात्री तू ऑफिसवरून लवकर घरी का आलास? तो म्हणतो की मला कुठेही काम करायचं नाही, आपल्याच आयुष्यात एवढे प्रॉब्लेम का, आणि 2 घोट दारूचे पिले तर तुला एवढा प्रॉब्लेम का होतोय? ती म्हणते, अरे आई सारख्या रडतायत, तुला कळत नाही का? तेव्हा मी काय मेलो होतो का, असं मनोज म्हणतो आईने रडायला. त्यावरती आता लीना म्हणते, असं अभद्र बोलू नकोस, मला सानूने काल काही पाहिलं नाही, ऐकलं नाही. त्यावेळी मनोज म्हणतो, गप्प बस ग, माझं डोकं खाऊ नको, मी बाहेर चाललोय. तेव्हा लीनाला आता खूप टेन्शन येतं. दुसरीकडे अरविंद म्हणतात, रेश्मा काल तू इथे होतीस ना, तूच होतीस ती? तेव्हा रेश्मा म्हणते की हो बाबा मी काल इकडे आले होते पण लगेच गेले. मला असं वाटते सुधा मॉम यांना आरामाची गरज आहे, मला ना या काकांबद्दल खरंच खूप वाईट वाटतंय, असं म्हणून ती तो विषय टाळते. ती खूप घाबरलेली असते. वृंदा आता बरोबर ते ओळखते. सुद्धा अरविंदला घेऊन लगेच रूममध्ये जाते. रेश्माच्या आता जीवात जीव येतो. ती म्हणते की मी कपल्स कॉकटेल पार्टी ठेवली आहे उद्या, आनंदी आणि सार्थक मी तुम्हाला इन्व्हाइट करायला आली आहे. त्यावरती आता ते दोघेही विचारात पडतात की जावं की नाही. ती विचारते, नक्की येणार ना? तेव्हा आनंदी बरं ठीक आहे असं म्हणते. शलाका म्हणते, आम्ही पण यायचं आहे ना? अर्णवला घेऊन आलं तर चालेल ना? तेव्हा ती म्हणते, अर्णवला नको, पण तुम्ही दोघे नक्की या, असं म्हणून रेश्मा आता जाणार असते. वृंदाबरोबर ओळखते की रेश्मानेच भाऊजींना पाडलं असेल. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये वृंदा रेश्माला फोन करून म्हणते की भाऊजींनी ओळखलंय, काल त्यांना धक्का देणारी तूच होती. तेव्हा रेश्मा घाबरते. दुसरीकडे मनोज हा आनंदीला बोलतो, काय अंशुमनसारखं लीनाला घराबाहेर काढलं नाही. तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.